श्री गणेशाय नमः। हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा। श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश, एक तत्व अहंखास तोयवारी म्हटल्यास। तोयवारी म्हटल्यास काय जली भेद होतो, तैसी तुमची आहे स्थिती। तंतोतंत जगत्पती, जैसी ज्याची मानेल मती, जैसी ज्याची मानेल मती। तैसा तो तुझ बाहत, अनन्य भावे बाहता। तू पावसी आपुल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता। आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजाणले करू, नको माया पातळ करू। तू साक्षात कल्पतरू, छा पूर्ण करी हरा, बंकटलालाचे घरा। असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी। वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेची या दिवशी, उत्तराधोदक कुंभासी। देती श्राद्ध करोनिया, अक्षय तृतीयेचा दिवस। वरहाळातील लोकांस, विशेष वाटे प्रत्येकांस। मोठा सण मानिती हा, त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले। महाराज पोरांत बैसले, कौतुके लीला करावया। बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून। तंबाखूची मज कारण, विस्तव बरी ठेवोनिया। सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो। त्यामुळे हैराण झालो, भरा चिलीम मुलानो, ऐसी आज्ञा एकतां भली। पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली। तंबाखू अंत घालून या, विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला। कांकी चोल पेटण्याला, अवकाश होता विबुध हो। पोरे चित्ती विचार करती, आपाप सांत निश्चिती। कशी करावी आसी युक्ती, विस्तव पाहिजे चिलिमीला। मुले पाहून चिंतातुर, अंकट करी मधुरोत्तर। अरे जानकी राम सोनार, आहे वे अळिया पुल्या। त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे। दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या। आधी पेटते बागे सरी, त्याच्या पुढं दुकानदारी। ही सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला। पोरांनी ते ऐकले, जानकी रामाकडे आले। विस्तव मागू लागले, समर्थांच्या चिलमीस। जानकी राम रागावला, लेकरांशी बोलता झाला। अक्षय तृतीयेच्या सणा,
न कोणांग विस्तवमी मोरे म्हणाले त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर नको करू हा विचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून ऐसे साच सुन हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारे न ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकासी गजानन कशाचा पुण्य राशी त्याची मी बहादरासी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो भेड्या परी चाळे करीतो पितो पाणी गराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकट लाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमीसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपुल्या कर्तृत्वे कान करी विस्तवाते निर्माण साधुनाथ जालंदर पीत होते चिलीम फार परिविस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते जा उभे न राहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विन्मुख परत आली महाराजांसी निवेदिली हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात ती एकता हास्यवदन करीते झाले दयाघन नहीं आपणानिक हाजन मुळींच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणोनी घेते झाले चिलीम आपल्या हाती भले बंकटलालासी बोलले काडी एक वरटी धरी
बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परम सदया, विस्तव देतो करुनिया. काडी घासून आता मी, काडी घासल्या वाचुनी, कदा न प्रगटे अग्नी, म्हणून केलेली विनवणी. ती मनास आणा समर्था, महाराज बोलले त्यावर, उगीन करी चरचर, नुसती काडी धरणेवर, तिला मुळींच घासू नको. बंकट लाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले, चिलमीची आवर्ती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर, काडी नुसती धरता म्हणून, काडी प्रतिविस्तवाचा, अंशही नभता साचा. हा प्रभाव शक्तीचा, महाराजांच्या लोकोत्तर, काडी तैसीच राहिली, चिलीन तीही पेटली, कशाचीही नाही उरली. जरूर खऱ्या साधूला, याचे नाव साधुत्व, उगीच नभते थोतांड मत. आता सोनाराचे घरांत, काय झाले ते का, या अक्षय तृतीयेला, मन विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला. महत्व निंब फुलांचे, असो भोजना बैसली पंगत. चिंचवणे वाढले द्रोणांत, तो प्रकार ऐसा अघटित. घडून आला तो ऐका, त्या चिंचवण्या मझारी. अळ्या दिसल्या नाना परी, बुजबुजाट झाला भारी. किळस वाटली सर्वांना, लोक उठले पात्रावरून. अवघ्यांना ते टाकून, सोनार बसला धोवदन. कारण काही उमजेना, चिंचवण्याच्या संगे भले, अवघ्यांना वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे भाया मीच कार. मीन साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मीन खचित जाणिली. गजानन जन्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लना. गजानन राजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले. वेळा पूर्ण कल्पतरू कारण, मी बाभूळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गा
कसा साधिला दावा, माझ्या हातून संत सेवा. होवो ना तू दिलीस मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वयपायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दतलेली वेळ आलेली न्यांकरे, काही असो आता जाऊ. समर्थांचे पाय पाहू, पतितांच्या अनन्य होऊ. क्षमा तुची मागावया, ऐसा विचार करुनी. सवे घेऊनी चिंचवणी, बंकटलालाच्या सदनी. आला हकीकत सांगवया, अहो शेठजी व्यंकटलाला. आज माझा घात झाला, पाहाया चिंचवण्याला. अंत किडे पडले बहु, माणसे उठली उपोषित. तेणे झाला श्राद्ध धात, हे सेव्हावया कृत्य. माझा मीच कारण नसे, आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला, समर्थांच्या चिलिमी स्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल, बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले. म्हणून हे नासते झाले. तुमचे चिंचवणी वाटे मला, सोनार म्हणे ऐसी शंका. शेठजी तुम्ही घेऊ नका, नवी चिंच होती लेखा. मग चिंचोके किडके कसे, जी मी चिंच फोडिली. तिची टरफले अजून पडली, चिंचोक्याची रास झाली. मर्जी असल्या पहाचला, आता ऐतुकीची विनंती. आहे शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती, घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा तुची मागेन, अनन्य भावे करून साधू दयेचे परिपूर्ण. सागर मुळचेच आहेत की समर्थां पुढे भीत भीत. जानकी राम गेला त्वरित, घातले त्याने दंडवत. अष्टांगेसी समर्था आणि म्हणाला दया घना. तुला येवो माझी करुणा, मी अपराध केले नाना. त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ. नांदसिया गावांत ज्याची होती मजला भ्रांत. तीथ्वा माझ निवटिली माझे अपराध रूपी अवघे तवा. जाळी कृपा कृशाने करून समर्थाज पासोन.
तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा हे सवाली आता अंत पाहू नको खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर. किडे न पडले त्यामध्ये ते ऐकता अवघ्यानी. पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळोनी. गेला होता ते धवावघ्यां प्रति आश्चर्य झाले. समर्थाचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झांकाया कवणाते. चंदुमुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा. निस्सीम भक्त समर्थांचा त्याची कथा काही. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडोन हात. दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घालिती वारा समर्थांकारणे. कोणी वाटिती खडी साखर कोणी गळ्यात घालिती हार. कोणी चंदन खंडगार लाविती अंगी साधूचा. तै महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला. दोन कान होले उतरंडीला. आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडोन. आता कान होले कोठून इच्छा असल्या तळून. ताजे आणि तो गुरुरायातै महाराज बदले वाचे. नाही कारण ताजाचे. पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कान हवले मज खावया. ज्या वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको खोटे वेडा यत्किंचित्या मुकीन. चंदू प्रति लोक अवघे बोलती. जाये पाहून शीघ्रगती. खोटी न होय संतवाणी. चंदू घरा प्रति गेला. कांतेस पुसू लागला. दोन कान हवले उतरंडीला. आहेत काय रंभोरू कै बोले अंगना. होऊन गेला एक महिना. आता कान हवले आपल्या सदना. मिळतील कशाचे अक्षय तृतीया दिवशी भले. कान हवले मी पतिराया केले ते नाता. राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते. समर्थास्तव तळून देते. ही पहा मी ठविते. लढई नाथा चुलीवर.
तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार. कान्हवल्याच्या साहित्यासी चंदू बोले त्यावरी, ताजे नकोत सुंदरी, जे तू उतरंडी माझ्यारी. दोन ठेविले तेच दे समर्थानी, ऐसेंच कथिले तेच मी तुझ निवेदिले, आठवण करून चांगले. पहा काही ये धवा, ऐसे ऐकता पतिवचन, कांता गेली घोळून, करू लागली शोधन. कान्हवल्याचे चित्तांतरी, कान्हवल्याचा शोध करिता, आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा. सत्यगिरा समर्थांची दोन कान्हवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी, त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसावरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला. राहिले नसतील अणुमात्र, ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळली, कान्हवले ते ठेवलेली. कळशी होती खापराची, आंत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या दोन, कान्हवले जे सुपोन. गेले होते थोडके, बुरसा मुळीच नाही आला, श्रोते त्या कान्हवल्याला. बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी, कान्हवल्या ते पाहोन, उभयतांचे हर्षले मन. धन्य साधू गजानन, महासमर्थ सिद्धयोगी, चंदू कान्हवले घेऊन आला. समर्थासी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्याला. त्याच्या कृती ते पाहून लोक म्हणती, गजानन खचित असती, त्रिझाले पिया भूत भविष्य वर्तमान. यांसी अवघे कळतसे, चंदूच्या त्या कान्हवल्यासी. सेविते झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोराशी. जेवी झाला भक्षिता, शेगावच्या दक्षिणेसी, चिंचोली गाव पर्येसी. तेथील एक रहिवासी, माधव नामे विप्र होता. वयजाचे 60वर, अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार, हेच होते ब्रह्मजाचे, प्रारब्धाच्या पुढारी. कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी कांथरी. लिहिली अक्षरे तेंच होय, माधवासी न कोणी उरले.
कांता पुत्र मरून गेले म्हणून विरक्त जाहले मन तयाचे संसारी जी का होती चीज वस्त ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देव देवा म्यान हमाधुमीचा संसार केला तो आता अवघानी मला आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीन बंधो आता माझा वाली कोण दीन दयाळा तुझ वाचून माझे हे अरण्य रुदन तुझ विण देवा कोण ऐके ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वार घंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागुन वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे हेच हरीचे नाम स्मरण कान केले मागे जान प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करिसी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर खूप खणणे निरर्थक ज्या कन्या पुत्रासाठी तू केलीस आजा आटी ते अवघे गेले शेवटी कोनिया तुझ लागी अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी ते न माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनास चला सदनी अन्ना विण राहून का तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोपहर तमे आक्रमिले अंबर निशीचा तो शब्द किर होऊ लागला वरच्या वरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननानी
रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर धावून आले भक्षावया तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडाला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी ऐशा पाहोन स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप आणि बोलले धरजोन हेच का तुझे धीटपण तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वार्ता ते भडी माझे टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपणा प्रत महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविने येथे आता याले पराते यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हाते संत भेटी जाला होते यमलोक नातायासी ऐसे एकता भाषण समर्थ केले हास्यवदन महापतिता पावन साधूच एक करीती की श्रीमनारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदाया ओखटी ही प्रपंचमाया त्यांत पुन्हा गोवू नको तथास्तु वैसे महाराज वदले तुझे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णण्या वाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवास फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जन
गगन कल्पना नाना परी उठत्या झाल्या त्यावसरी त्या किती म्हणून वर्णाऱ्या स्वमाधवाचे देहावसान समर्था सन्निध झाले जाण चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो त्या समय भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्य वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेद श्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पण हे पेढे बर्फी खा भिजल्या डाळीस मीठ लावा एक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाचे ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळविण्याची साच अणविचा उपाय याते नसे महाराज म्हणाये त्यावरी करा उद्यान तयारी प्रांबण धाडिल श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये 100 झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले अंत केशर ताले तैसा आणखी कापूर 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला जे पदक्रम जटेला छाछात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्नग्रामा कारणे संतांच्या जे मनी येत ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित तैसा प्रभाव संतांचा पंकटलाल प्रति हर्षी व्रत है चालवी अति हर्षी अजून परी शेगामवासी वंशज त्याचे करीती है हा दास गणो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावो पथ विमलशा हरिभक्तीचा शुभम भवर्तु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य
हो ध्यायः समाप्तिः